जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की 84 लक्ष जीव योनीतून आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे, तर त्याचा आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपलं मन अवगुण करत असतं, आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की मनाला उत्तमाचा मार्ग दाखवा. आपलं मन नेहमी अवगुण करायला आपल्या मनाला खूप आवडतं, आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या मनाला अवगुण करण्यापासून आपणच वाचवलं पाहिजे आणि नेहमी उत्तमाचे कर्म आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की मनाला नेहमी उत्तमाचे कर्म करण्याचा मार्ग दाखवा. आणि त्यासाठी समर्थ रामदास स्वामी 205 मनाचे श्लोक लिहून ठेवले आहे. आणि म्हणूनच सुरुवातीला 15 मिनिटं हे आपल्याकडून श्लोक म्हणून घेतले जातात. का तर आपलं मन स्थिर व्हावं, आपलं मन शांत व्हावं, आणि आपल्या या मनाला श्रवणाची गोडी लागावी, यासाठी सुरुवातीला मनाचे श्लोक 15 मिनिटं घेतले जातात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की संसार करायचा आहे, संसार सोडायचा नाही. संसार करायचा आहे, पण संसारात राहून सुद्धा आपल्याला परमार्थ हा करता आलं पाहिजे. संसारातून आपल्याला गुरफटू नये. संसार हा करायचा आहे, पण त्यातून आपल्याला अलिप्त राहता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. संसार करता करता आपल्याला परमार्थही करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एक क्षणही वाया घालवू नका. आपल्याला काम करत असताना सुद्धा आपल्या मुखामध्ये त्या परमेश्वराचं, त्या परब्रह्माचं जर नामस्मरण असेल तर बघा म्हणले आपल्याला उत्तम बघण्याची दृष्टी आपल्याला प्राप्त होते. या नामस्मरणामुळे आपल्यातील जे काही आपल्या कार्डावर दोष लिहिलेले असतात ते दोष सुद्धा हळूहळू करत कमी होतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नामस्मरणामुळे मनाला उत्तम बघण्याची दृष्टी प्राप्त होते. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एक क्षणही वाया घालू नका. जेव्हा जेव्हा आपल्याला त्या परब्रह्माचं, त्या ईश्वराचं चरण आठवेल तेव्हा त्याचं नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की आळस म्हणजे आपल्याला लागलेलं व्यसनच आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आळस हा आपल्याला झटकून टाकता आलं पाहिजे. आळस हा आपल्याला लागलेलं व्यसनच आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की बघा म्हणले वाल्मिकाने सुद्धा एवढं पाप केलं होतं, एवढं रांजण भरलं होतं, त्याला उत्तमाचा सद्गुरू नव्हता, उत्तमाचं मार्ग दाखवणार कोण नव्हतं, खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय हे त्याला सांगणार कोणी नव्हतं. आणि बघा म्हणले वाल्मिक हा अवगुण करतच गेला, मनाचा ऐकतच गेला, आणि त्याला उत्तमाचा मार्ग दाखवणार कोणीही भेटलं नाही. आणि परत मात्र नारद मुनी तेथे आले. नारद मुनींनी वाल्मिकाला सांगितलं की हे वाल्मिका, तुझ्या पापामध्ये कोण सहभागी आहे ते बघ आणि नंतरच तू पाप कर. बघा म्हणले मग ज्यावेळेस त्याने सर्वांना विचारलं कोणीही तयार नव्हतं, त्यावेळेस मात्र नारद मुनींनी त्याला उत्तमाचा मार्ग दाखवला. नारद मुनींना तो शरण गेला. हे नारद मुनी, आणि खरंच तुम्ही मला मार्ग दाखवला, आणि मी विचारलं माझ्या घरातले म्हणत आहे तुमची जबाबदारी आहे का, तुमचं कर्तव्य आहे, तुमचा धर्म आहे, तुम्ही संसार चालवणे हे तुमचं कर्तव्य आहे. कसा पैसा मिळवताय हे आम्ही बघणार नाही, तुम्ही घर कसं चालवता हे बघणार आहे असं मला घरातले लोक म्हणत आहेत. माझं खूप पाप वाढलेलं आहे. नारद मुनी मला उत्तमाचा मार्ग दाखवा. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले ह्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे नामस्मरण. तू जर अखंड नामस्मरण करत बसला तर तुझं सर्व काही पाप नष्ट होईल. आणि मग मात्र त्याने कोणताही पुढचा मागचा विचार न करता तो अखंड राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, तर मरा म्हणून त्याचं पूर्णपणे वारू तयार झालं. बघा म्हणले, आणि एवढं सामर्थ्य, एवढं शक्ती, एवढी बुद्धी त्याला आली की त्याने तो लिहिताही वाचताही येत नव्हतं, तो कधी शाळेतही गेला नव्हता, तर त्याने पूर्ण रामायण लिहून काढलं. आणि वाळलेल्या लाकडाला सुद्धा त्या नामस्मरणामुळे पालवी फुटली. एवढं नामस्मरणामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की मन हे अवगुण करतं, त्या मनाला आपल्यालाच आवर घालता आली पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की नको रे मना हिंडो दारोदारी, नको रे मना हिंडो दारोदारी असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की डोळ्याने चांगले बघा, कानाने चांगलंच ऐका, आणि ज्या कर्मातून आपल्याला पाप घडतं ते कर्म करूच नका, कर्म हे उत्तमाची करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ संतांच्या सानिध्यात राहिलं की आपल्याला पुण्यच मिळणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की श्रवण चुकू नका. श्रवण चुकलं की आपली अधोगतीच
चिडचिडीच होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की शेतीच्या ठिकाणी जर 8 दिवस नाही गेलं तर काँग्रेसचं गवत उगवणार आहे आणि झाडं उगवणार आहेत आणि मग मात्र ते बघताना आपल्याला वाईट वाटणार आहे. तसंच म्हणले श्रवण जर आपण चुकवलं महिना 2 महिने तर आपल्यातही रजोगुण वाढणार आहे, तमोगुण वाढणार आहे, क्रोध वाढणार आहे, मत्सर वाढणार आहे, चिडचिड होणार आहे, अवगुण होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की आपल्याला जर वाटत असेल की आपल्या वाटेला आपल्याला भेटायला सुख शांती आणि समाधान यावे, आपल्याला नेहमी भेटायला सुख शांती आणि समाधान यावे असं जर वाटत असेल तर उत्तमाची कर्म करा. आपल्याला मात्र भेटायला हे सदैव चिडचिड, रागराग, चिंता, काळजी हीच आपल्या शरीरामध्ये नांदत असते आणि ही सदैव आपल्याला भेटत असते आणि ती आपल्याला नको असते तरी पण ती सदैव चिडचिड, रागराग, चिंता, काळजी आपल्याला भेटायला येते. जर आपल्याला सुख आणि शांती, समाधान भेटायला यावे असं वाटत असेल तर आपली कर्म ही तशी उत्तमाची करता आलं पाहिजे, श्रवण ही न चुकता करता आलं पाहिजे, तरच आपल्या या जीवनाचं सार्थक होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की भक्त प्रल्हाद सुद्धा अखंड नारायण नारायण याच्या मुखात होतं आणि बघा म्हणले त्याने सदैव पूर्णपणे विश्वास ना आपल्या परब्रह्मावर, ईश्वरावर ठेवला आणि बघा म्हणले ज्यावेळेस वडील म्हणाले खांबातही तुझा परब्रह्म आहे का, त्यावेळेस प्रल्हाद म्हणाला की हा माझा नारायण सगळं चौकडे व्यापून उरलेला आहे. बघा मग ज्यावेळेस त्याच्या वडिलाने खांब तोडला त्यावेळेस बघा नरसिंह अवतार म्हणून नारायण तिथे प्रगट झाले असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणजे परब्रह्म नाही अशी जागाच नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की पाण्याची टाकी आपण ज्यावेळेस धुतो त्यावेळेस बघा म्हणले पाण्याच्या खालच्या साईडला पूर्णपणे गाळ साठलेला असतो आणि त्या गाळामध्ये सुद्धा छोटे छोटे जीव जंतू निर्माण झालेले असतात. म्हणजे त्या खाली गाळात सुद्धा तो परब्रह्म ईश्वर व्यापून उरलेला आहे, ईश्वर नाही अशी जागाच नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की पावसाचे ज्यावेळेस दिवस चालू असतात त्यावेळेस कंटिन्यू 13 दिवस कंटिन्यू सतत पाऊस चालू असतो. त्यावेळेस बघा म्हणले चिमणीचं घरटं असतं झाडाच्या खाली, त्यावेळेस ते पूर्णपणे घरटं भिजून गेलेलं असतं, तिला बाहेरही पडता येत नाही. तरी चिमणीने कधीही परब्रह्माला, ईश्वराला तक्रार केली नाही की हे परब्रह्म आहे, ईश्वरा 13 दिवस झालं पाऊस चालू आहे, मी कसं बाहेर पडू, माझ्या अन्नाची सोय कशी मी करू असं ती चिमणी कधीही तक्रार करत नाही. कारण तिने महिना अगोदरच अन्नाची सोय आपल्या घरट्यामध्ये करून ठेवलेली असते. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपण जर 2-3 दिवस जरी कंटिन्यू पाऊस आला तर आपण परब्रह्माला, ईश्वराला तक्रार करतो की परब्रह्म आम्ही बाहेर कामाला कसं जायचं, सदैव पाऊस येतोय, आता आम्ही काय करायचं असं तक्रार आपण नेहमी करतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की त्या परब्रह्माच्या, ईश्वराकडे जर सदैव लक्ष ठेवलं तर आपल्याला यश, कीर्ती, प्रताप आणि महिमा येणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की तुम्ही आठवड्यामध्ये किती श्रवण करता हे बघत नाही. समर्थ म्हणतात की तुम्ही आठवड्यामध्ये किती उत्तमाचे श्रवण करता हे परब्रह्म ईश्वर बघत नाही, तर तुम्ही आठवड्यामध्ये किती उत्तमाची कर्म करता हे समर्थ बघतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की तुम्ही आठवड्यामध्ये किती श्रवण उत्तमाचे करता हे कधीही ईश्वर बघत नाही, तर तुम्ही कर्म किती उत्तमाची करता हेच परब्रह्म बघतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की श्रवण किती केलं हे महत्वाचं नाही, तर आपण आपली उत्तमाची कर्म कशी करतो हे महत्वाचं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की बघा म्हणले एक आश्रम होते आणि त्या आश्रमामध्ये गुरु आणि शिष्य होते आणि त्या आश्रमामधले गुरु हे पूर्णपणे थकलेले होते, त्यांचे 70 वय होतं, ते अखंड ध्यानात असायचे. एवढं त्याचं नामस्मरण होतं, एवढं त्यांचं नामस्मरण होतं की त्यांना पुढे काही घडणार आहे हेही माहिती होतं. मग बघा म्हणले समर्थ एकदा मात्र त्या गुरुदेवांना पुढे आपल्या एका शिष्याचा मृत्यू 8 दिवसात होणार आहे असं त्या गुरुदेवांना लक्षात आलं आणि त्यावेळेस मात्र गुरुदेव ध्यान करून आश्रमामध्ये आले आणि ज्या शिष्याचा मृत्यू 8 दिवसांनी होणार आहे त्या शिष्याला बोलवून घेतलं आणि त्या शिष्याला म्हणाले, अरे मी तुला 8 दिवसासाठी सुट्टी देतोय, तू तुझ्या घरी जा, तुझ्या बायकोला, तुझ्या मुलांना तू भेटून परत आश्रमामध्ये ये. त्यावेळेस मात्र त्याला खूप आनंद झाला आणि मग मात्र त्याने गुरुदेवांना नमस्कार केला आणि तो आपल्या गावी निघाला. गावी निघत असताना बघा त्याच्या गावीला जाताना त्याच्या
त्याच्या रस्त्यामध्ये एक नदी मोठी होती. गावाला जाताना त्याच रस्त्यामध्ये एक मोठी नदी होती. त्या नदीला पार करून त्याला पुढच्या नदीच्या पलीकडे त्याचं गाव होतं. आणि मग मात्र नदीच्या अलीकडे मोठंच्या मोठं असं मुंग्यांनी वारूळ बनवलं होतं. आणि तो शिष्य मग लाख 2 लाख मुंग्या त्या वारुळामध्ये होता. येत जात होत्या, एकमेकाला धडकत होत्या, वारुळामध्ये जात होत्या, बाहेर येत होत्या. असा खेळ तो शिष्य नेहमी बघत होता. त्याला फार नवल वाटलं, त्याला फार कौतुक वाटलं. त्याने मग आपल्या जवळ असलेले सगळं काही गोड पदार्थ त्या मुंग्यांना खायला घातलं. त्याच्याकडे लाडू होते, साखर होती, जे काही त्याच्याकडे गोड पदार्थ होते त्याने मुंग्याला खाऊ घातले. आणि मग मात्र पावसाळ्याचे दिवस होते, नदीचं पाणी वाढत होतं. आणि त्यांनी विचार केला, जर आपण या मुंग्याचा जीव वाचवला नाही तर खरंच या मुंग्या या पाण्यामध्ये वाहून जातील, त्यांचा मृत्यू होईल. आणि मग मात्र त्याने डोकं चालवलं आणि आपल्याकडे जे काही कापड आहे त्या वारुळावर त्यांनी हांतरलं. आणि ते पाणी वारुळापर्यंत येऊ नये असं त्याने मातीचा असा डोंगर केला की जेणेकरून ते पाणी त्या वारुळापर्यंत पोहोचूच नये असं त्याने त्या कडेला असं डोंगर बनवला. आणि मग मात्र नदीचं पाणी वाढलं तरी त्या वारुळापर्यंत ते पाणी पोहोचलं नाही, कारण ते परत उतारामुळे नदीतच परत जात होतं. असं करत करत ते नदीचं पाणी वारुळापर्यंत कधी पोहोचलं नाही. आणि मग मात्र तो गावाकडे गेला. 8 दिवस उत्तमाचं राहिला. आणि मग मात्र इकडे गुरुदेवांना वाईट वाटू लागलं की माझ्या शिष्याचा मृत्यू झाला असेल. आणि गुरुदेव मात्र रडू लागले. आणि 8व्या दिवशी मात्र तो आश्रमामध्ये परत आला. त्यावेळेस मात्र गुरुदेवांना खूप आनंद झाला. गुरुदेवाने मिठी मारली आणि गुरुदेव म्हणाले, तू 8 दिवस कोणते कर्म केले ते मला सांग. त्यावेळेस त्यांनी सर्व काही घडलेला प्रकार सांगितला, त्या मुंग्यांचा प्रकार सांगितला. त्यावेळेस मात्र गुरुदेवांच्या डोळ्यात अश्रू आले. आणि गुरुदेवांनी जे काही गुरुदेवांनी बघितलं होतं ते त्या शिष्याला सांगितलं. आणि म्हणाले, बघ म्हणले, त्या 2 लाख मुंग्यांच्या आशीर्वादामुळे तुला अजून तुझं आयुष्य वाढलं आहे. तुझा मृत्यू 8व्या दिवशीच होणार होता आणि म्हणून मी तुला तुझ्या घरी पाठवलं होतं, पण तू आज जिवंत आहे. म्हणजे त्या मुंग्यांचा आशीर्वाद तुला मिळाला आणि तुझं आयुष्य वाढलं आहे. म्हणजे या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की उत्तमाचे कर्म केलं की त्याचं फळ हे आपल्याला उत्तमाचंच मिळतं. त्या शिष्याने मात्र 2 लाख मुंग्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांना त्यांनी साखर ठेवली, गोड पदार्थ ठेवले, लाडू ठेवले, त्यांची काळजी घेतली. आणि पाणी नदीचं येऊन त्या वाहून जाऊ नये, त्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून त्यांना जपलं. आणि त्या 2 लाख मुंग्यांचा आशीर्वादच त्याला प्राप्त झाला आणि त्याचं आयुष्य वाढलं आणि तो पुन्हा आश्रमात आला असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की चोख उत्तमाचे कर्म केलं की त्याचं फळ हे आपल्याला चोख आणि उत्तमच मिळतं असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटू या पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.